श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना वंदन करून मी माझे मनोगत आता तुमच्याशी सुरू करत आहे। हा व्हिडिओ करायचं कारणच असं आहे की तुमचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला सगळ्या लोकांचा, त्याच्यामुळे मला वाटलं की मी कसं सांगते हा एक तुम्हाला प्रश्न असेल की स्वामींचा आहे म्हणजे इथे ह्या पद्धतीने सांगितलं जाईल, ही ठराविक पद्धत असेल। तर माझी जी सांगण्याची पद्धत आहे ती जरा वेगळी आहे। ती प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला अनुभवायला मिळेलच, पण जे माझ्या परीने मला वाटतं की सांगायची पद्धत जरा वेगळी आहे। माझा सांगण्याचा उद्देश किंवा स्वामींची ही सेवा करायचा उद्देशच असा आहे की प्रत्येक माणसाने निदान एकदा तरी दिवसातनं मनोभावे परमेश्वराला नमस्कार करावा। तो परमेश्वर तुमचा तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या देवाला नमस्कार करायचा आहे, पण परमेश्वर एका नमस्कारानेही पावतो हे जे आहे हे मला सांगायचं आहे। ह्याच्यात कुठलाही खोटेपणा किंवा कुठलाही तुम्हाला आमिष दाखवणं असा माझा हेतू नाही। प्रत्येकाला माहितीच आहे की मी जे सांगते ते कर्मावरनं सांगते। आता कर्म म्हणजे काय, तर प्रत्येकजण आपापली कर्म रोज करत असतो, भोगत असतो, संपवत असतो। या सगळ्याला एक वेगळा अर्थ आहे। कर्म भोगणं, कर्म करणं आणि कर्म भोगून संपवणं, ह्या प्रत्येकाचा अर्थ वेगळा असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात अनुभूती येत असतात, मार्ग सापडत असतात, संकट निवारण होत असतात। आमचं काम फक्त एवढंच असतं की स्वामींनी तुमची कर्म तुम्हाला दाखवायची आणि ती तुम्ही भोगून संपवायची। प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्हाला वाटतो म्हणून तो सिव्हिअर नसतो। काही वेळेला तो प्रॉब्लेम हा ठराविक काळापुरता असतो। तो काळ सरला की तो प्रॉब्लेम संपून जातो। आता म्हणून तो प्रॉब्लेम परत सारखा उद्भवेल का हे आम्हाला फक्त स्वामी सांगतात। मी हे जे सांगते तुम्हाला की तुमचे जे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, की प्रत्येकाचा प्रॉब्लेम कुठला असतो की माझं लग्न होत नाही, मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, बिझनेसमध्ये माझी ग्रोथ होत नाही, माझे नातेवाईक माझ्यापासून तुटत आहेत, मला कोणाच्या निगेटिव्हिटीचा त्रास आहे का, मला घर कधी होणार, मला गाडी कधी मिळणार, हे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात। ते जेवढे तुम्ही लोकांनी प्रॉब्लेम माझ्याकडे घेऊन येत आहे ते सगळे प्रॉब्लेम मी एकटीने आधी उपभोगलेत। मी उपभोगले हा शब्द वापरते कारण ज्या वेळेला माझ्यावर प्रॉब्लेम होते त्यावेळेला मी म्हणायचे परमेश्वराने मला फक्त अडचणीच दिल्या आहेत, माझ्यासाठी परमेश्वर नाहीच आहे, तो जगासाठी असेल पण तो माझ्यासाठी नाही आहे, हे त्यांनी मला सांगितलं। हे सारखं वाटायचं मला। पण ज्या वेळेला आत्ता स्वामींनी त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर ठेवला आहे त्यावेळेला मला कळलं की अरे हे प्रॉब्लेम्स मला नव्हते, ते स्वामी माझी परीक्षा घेत होते। त्यांच्या परीक्षेत मी सत्य उतरली असेल म्हणून त्यांनी मला आज तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचा मार्ग माझ्या थ्रू केला असेल। त्याच्यासाठी मी त्यांची रोज शतशः ऋणी असते। रोज संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी मी स्वामींना म्हणत असते, मी कोणीही नाही, मी शून्य आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे। त्याच्यामुळे आणि सकाळी उठल्यानंतर की तुम्ही मला रात्रभर सांभाळत म्हणून आजची सकाळ मी पाहते, इतके स्वामींचे आभार मी रोज मानत असते। तसे तुम्हीही लोक मानत असाल, पण माझ्यासाठी ते महत्त्वाचे का आहेत तर प्रत्येक दिवशीची रात्र ही खूप लोकांचे प्रॉब्लेम सुटावेत म्हणून मी प्रार्थना करून झोपते आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ हे खूप लोकांना आशेचा किरण मिळावा म्हणून मी घेत असते। तर आता हे जे प्रॉब्लेम सगळे येतात तर स्वामींना मला तुम्हाला हा व्हिडिओ करायचं कारण काय, सांगायचं कारण काय, तुमच्याशी बोलायचं कारण काय, तर मी काय सांगते तर मी तुम्हाला नावं विचारते, तुम्हाला तुमच्या जन्मकुणा विचारीन, तुमचे जन्मतारीख विचारीन, तुम्हाला तुमच्या
आवडीनिवडी विचारीन, अगदी तुमच्या घरातल्या कुत्र्या मांजराची नावं पण मी विचारीन. कारण मला स्वामी हे नावातनं बोलतात. ती जी नावं मी तुम्हाला सांगते ती नावं मला स्वामी सांगतात, म्हणून मी ती तुम्हाला विचारत असते. बरं, आता ही नावंच का मला स्वामी सांगतात? तर तुम्हाला पाहिल्यावर मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी मिळालेली असतात. पण आता ती उत्तरं तुम्हाला कशी, तुमच्या कर्मात कशी आहेत, हे मला तुम्हाला पटवून द्यायचं असतं. तर प्रत्येक वेळेला ती उत्तरं तुमच्या कर्मात किती आहेत, काय आहेत, ती तुम्ही सांगितलेल्या नावांवरनं कळतं. बरं, तुम्ही आज एखाद्या माणसाला मी अंजली हे नाव विचारलं आणि ते अंजली ह्या नावाचं उत्तर त्या माणसासाठी वेगळं असतं, दुसऱ्या माणसासाठी त्या नावाचं उत्तर वेगळं असतं. हे तुमच्या कर्मावर असतं, हे स्वामी मला सांगतात. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला नाव विचारते. त्याच्या मागचा अर्थ असा असतो की या नावात काय तुमचं कर्म दडले ते स्वामी मला सांगत असतात आणि तुमचा माझ्यावर विश्वास बसावा. कारण कसं आहे, मी बोलते हो, मी स्वामी माझ्याशी बोलतायत म्हणून तुम्ही येताय. तुमची भावना भाबडी असते की स्वामी बोलतायत, पण माझी जी भावना आहे ती कुणाही माणसाला असं वाटायला नको की मी तुमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेते. हे मला नको असतं. म्हणून मी तुम्हालाही खात्री पटावी ह्यासाठी मी ही नावं आणि त्या नावांचे अर्थ तुम्हाला सांगत असते. पण प्रत्येक वेळेला असंही असतं की ती नावं आली, त्यांची काही निगेटिव्हिटी असेल, पण याचा अर्थ असा नाही की ती कायमचीच आयुष्यात तुमची असते. तुम्ही स्वामींकडे आलायत म्हणजे ती निगेटिव्हिटी पण निघून गेलेली असते. आता ह्याचंच एक उदाहरण मी सांगते. कसं, ह्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक अलकाताई म्हणून आल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांनी 2दा-3दा माझी अपॉइंटमेंट घ्यायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला ती अपॉइंटमेंट पुढे जात होती. मला कळेना की अपॉइंटमेंट पुढे का जाते. पण शेवटी एक दिवस मनाचा हिया करून मी ती अपॉइंटमेंट आम्ही ठरवली की नाही, आत्ता आपण भेटूयात एक ठराविक वेळेला. पण त्या माझ्याकडे येताना असं झालं की त्यांचा रस्ताच चुकला. माझ्याकडे येताना त्यांना खूप फिरावं लागलं. त्याच्यामुळे त्यांना नंतर माझं घर सापडलं. बरं, आल्या त्या उशीर झाला होता म्हणून त्या आल्यानंतर त्या बसल्या. त्या मलाही कळलं की यांना दम लागलाय, काय लागलाय. मग त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, आधी तुमचं नाही सांगत, आधी मी तुमच्या मुलीचं सांगते. त्यांना जेव्हा समोरनं त्या येत होत्या तेव्हाच स्वामींनी मला त्यांचं उत्तर दिलं होतं. पण ते त्यांना सांगायचं का नाही ह्याची वेळ मी शोधत होते की हे जर उत्तर मी त्यांना दिलं तर त्यांना काय वाटेल. म्हणून मी आधी त्यांच्या मुलीचं घेतलं. मुलीचं उत्तर दिल्यानंतर त्या माझ्या सारख्या मागे लागल्या की ताई माझं सांगा, मला खाता येत नाही आहे, माझं वजन 35 किलोनी कमी झालेलं आहे, मला गिळता येत नाही आहे, तर मी काय करायचं, माझं असं का झालं. तर त्यांना मी म्हटलं ताई तुम्हाला असं सांगितलं आहे स्वामींनी की चोरी करा. आता चोरी करा हे सांगितल्यावर त्याही आश्चर्यचकित झाल्या. मी पण स्वामींशी इतक्या वेळ बोलत होते की स्वामी चोरी करायला कसं सांगायचं ह्यांना. तर ते म्हणले की सांग ना की त्यांची जी मुलगी आहे ती परगोत्रात गेलेली आहे, तर तू त्यांच्या मुलीच्या पर्समधनं त्यांना काही पैसे चोरायला सांग, म्हणजे त्यांचं जे कर्म आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडून देतो. ही स्वामींची कृपा आहे की तुमचे भोग ते तुम्हाला देतात, पण ते भोग कमी करायची इंटेन्सिटी स्वामी कृपेनेच तुम्हाला मिळते. तर स्वामींनी त्यांना सांगितलं, त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीच्या पर्समधनं तुम्ही 2 नोटा चोरा. तिला 4 नोटा ठेवायला सांगितल्या, त्याच्यातल्या 2 नोटा तुम्ही चोरा. पण हे केल्यावर त्या म्हणल्या मी हे का करायचं, की मी ही चोरी का करायची. तर त्यावेळेला स्वामी कृपेने मला हे कळलं की तुम्ही तुमच्या 3ऱ्या जन्मात एक कुत्रं पोळी खायला आलं होतं आणि त्या कुत्र्याला तुम्ही काठी फेकून मारली. त्या दिवशी ते कुत्रं अन्न पाण्या वाचून राहिलं. ते कर्म तुम्ही आज हे फेडताय चोरी करून. कारण तुम्हालाही ते कुत्रं चोरी करते असं वाटलं. ते कुत्रं चोरी करत नव्हतं, त्याला भूक लागली होती म्हणून ते खायला आलं होतं. म्हणून तुमचं हे कर्म तुम्ही जेव्हा स्वतः चोरी कराल तेव्हाच ते फिटेल.
तर हे कळल्यानंतर त्या बाईंनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मीही त्यांना म्हटलं, मला हे माहीत नाही की चोरी करून तुमचं कर्म फिटणार आहे का नाही. आता हे जर हे फिटलं तर तुम्ही मला सांगायला या, नाही फिटलं तरी तुम्ही मला सांगायला या. त्याच्यामुळे मलाही कळेल, कारण हा उपाय स्वामींनी मला पहिल्यांदा दिला आहे. तर हे सांगितल्यावर त्या घरी गेल्या. 15 दिवसांनी त्या माझ्याकडे आल्या फोन करून की ताई मला तुम्हाला भेटायचं आहे. पण ह्या वेळेला आश्चर्य असं की मी त्यांना लगेचच अपॉइंटमेंट दिली. म्हणजे स्वामींची किमया कशी असते की जेव्हा पहिल्यांदा प्रॉब्लेम खूप होता त्यावेळेला त्यांचा 3-3 वेळेला अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. या वेळेला मी पहिल्यांदा लगेच दिली. अपॉइंटमेंट दिल्यावर त्या स्वतः कार ड्राईव्ह करत माझ्याकडे आल्या. मला म्हणल्या की मी आत्ता ब्रेकफास्ट करून आलेली आहे आणि आता तुम्ही मला जे द्याल तेही मी खाऊ शकते, इतकी मला खाण्यात माझी सुधारणा झाली. हे कळल्यावर त्यांनी स्वामींचे खूप आभार मानले आणि आपणहून म्हणजे त्या माझ्या आता स्वामींच्या फॉलोअर झाल्या. आता हे जे आहे माझी सांगण्याची पद्धत ही आहे. त्याच्यासाठी मला कुठलाही कागद किंवा काही नाही लागत, जे स्वामी सांगतात ते. बरं, हा आलेला दुसऱ्यांचा अनुभव आहे. माझा स्वतःचा अनुभव जो आहे की स्वामी, लोकांना काय वाटतं की मी स्वामींचं सांगते आहे, मला स्वामी सांगतायत म्हणजे स्वामी प्रत्येक वेळेला माझ्याबरोबरच आहेत. तर ते तसं अजिबात नाही आहे. मला माझेही प्रॉब्लेम जर असतील तर स्वामींची अपॉइंटमेंट घेऊन मला ते सॉल्व करावे लागतात. मी पण स्वामींची अपॉइंटमेंट घेते. स्वामी मला वेळ देतात, त्याच वेळेला मी माझे प्रॉब्लेम त्यांच्याशी बोलू शकते. त्यांच्या इच्छेनेच मी बोलू शकते. तर आता हा माझा जो प्रॉब्लेम होता की माझा एक डोळा स्थिरच झाला होता. तो डोळा हलतच नव्हता, बुबुळ हलतच नव्हतं. आणि हे रात्री मी नीट होते. सकाळी मला क्लास घ्यायच्या वेळेला मला कळेना की माझ्या डोळ्याला त्रास का होतो आहे. समोरची लोकं अशी का दिसत आहेत. एकदम 4-4 लोकं मला दिसायला लागली. बरं, हे मला वाटलं की माझा चष्म्याचा नंबर बदलला असेल, म्हणून चष्म्याच्या तिथे गेलो तर माझा नंबर येईना त्या डोळ्याचा, काहीच करता येईना. मग त्यांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरकडे जा. आय स्पेशालिस्टकडे गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला टेस्ट करायला सांगितल्या. तुम्हाला शुगर आहे का, सगळं बघितलं. त्याही टेस्ट नॉर्मल आल्या. त्याच्यानंतर त्यांनी ड्रॉप्स टाकून पाहिले, त्याचाही काही उपयोग होईना. मग त्या म्हणल्या की हा प्रॉब्लेम न्यूरोचा आहे, तुम्ही न्यूरोकडे जा. मग न्यूरोच्या तिथे गेल्यानंतर त्यांनी जे मला सांगितलं की तुमची 5th आणि 6th नर्व जी आहे ती डॅमेज झालेली असू शकते. त्यावेळेला मला भीती वाटली की आता हेच जर आपलं असंच राहिलं तर काय करायचं. तर हे करताना सगळी लोकं मला म्हणत होती की तुझ्या पाठीशी स्वामी आहेत, तू स्वामींना विचार. पण मला प्रत्येक गोष्टीत जर मी सततच स्वामींना हाक मारत बसले तर माझ्या योग्य त्या वेळेला स्वामी कसे उपयोगी पडतील ही माझी भावना असते. म्हणून मी म्हटलं आधी माझं कर्म मला करू दे. मी सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाईन, बघीन, आणि जर डॉक्टरांनी नाहीच उपाय आला तर मी स्वामींकडे जाईन. अशा पद्धतीने मी सगळ्या ॲलोपॅथीकडे गेले, आयुर्वेदकडे गेले, साध्या डॉक्टरकडे गेले. सगळ्यांनी सांगितलं की हा आता न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, तुला ब्रेनची सर्जरीशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून मी ब्रेनचे ऑपरेशन करणारा जो माझ्या स्टुडंटचा आत्तेभाऊ होता, तो बेंगलोरमध्ये होता, त्याला मी फोन केला. तो म्हणला तू काही काळजी करू नको, मी तुझं सगळे बेंगलोरच्या हॉस्पिटलमध्ये तुझं सगळं करतो, तू फक्त पुण्याला ऑपरेशन नाही करायचं. हे इथपर्यंत सगळी मनाची तयारी करून मी MRI काढायला गेले. MRI काढायच्या आधी मला चांगलं आठवतं आहे 6ची वेळ दिली होती. मी 5:30ला स्वामींच्या समोर बसले. म्हणलं स्वामी आता हा तुमचा प्रॉब्लेम आहे, आता हा माझा प्रॉब्लेम नाही. तो कसा सॉल्व करायचा ते आता तुम्ही बघा, बाकी मला काही माहीत नाही. हे एवढंच स्वामींना बोलले आणि मी जोशी हॉस्पिटलमध्ये MRI काढायला गेले. MRIच्या तिथे ऑब्व्हियसली सगळ्यांनाच भीती वाटते. आयुष्यात पहिल्यांदाच मी MRI काढत होते. मीही प्रचंड घाबरले. मी माझ्या बहिणीला आत घेऊन गेले की माझ्या पायावर हात ठेव, मला भीती वाटणार आहे. आत मी गेले. त्यांनी ते सगळं आत जे आपण मशीनमध्ये आपल्याला जायला सांगतात आम्हाला तसं मी गेले.
तिथं गेल्यानंतर एक क्षण प्रचंड भीती वाटली, पण नंतर जेव्हा मी स्वामींचा सांगितलेलं होतं, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर पाहिजे, तर मला ते जे स्वामी दिसले ते 40 मिनटं मी पूर्ण ध्यानात होते. मला तो MRIचा अत्यंत सुखद अनुभव आला आणि जे स्वामी दिसले ते आत्ताही मला दिसत आहेत की ते स्वामी हातात काठी धरलेली होती, मळका पंचा अंगाला गुंडाळलेला होता, पांढरे केस दाढीचे, थोडे डोक्यावर पांढरे केस होते आणि गोल कलरचं लाल कुंकू लावलेलं होतं. असे स्वामी माझ्या भोवती 40 मिनटं फिरत होते आणि जेव्हा ब्रेनच्या MRIचा निकाल आला तो नॉर्मल आला आणि स्वामी कृपेने हा अनुभव मी आजही जगत आहे. आजही माझ्यावर कितीही प्रॉब्लेम आले, कुठलीही निगेटिव्हिटी आली तरी ती पार करायला किंवा ती परतवायला स्वामी माझ्या घरात आहेत ह्याचा अनुभव आणि खात्री मला त्या दिवसापासून जास्ती झाली. तर माझ्या सांगण्याची पद्धत ही अशी पद्धत आहे, मी जसं तुमच्याशी आत्ता बोलते तसंच मी तुमच्याशी बोलते, पण माझं स्वामींचं संधान हे कायम चालू असतं. मला स्वामी वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात, मावतार बाबा देतात, पण ते तुम्हाला कळत नसतं. म्हणून प्रत्येकाचा विश्वास कसा बसावा ह्याच्यासाठी मी हे माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या श्रद्धेने माझ्याकडे याल त्याच श्रद्धेने तुम्हाला उत्तरं मिळतात. कारण ती उत्तरं मी देत नाही, ती स्वामी देतात आणि त्यांची श्रद्धा आणि तुमची श्रद्धा एक असेल की माझ्याकडनं तुम्हाला उत्तरं मिळत जातात. तर असा हा स्वामींच्या कृपेचा सगळ्यांना लाभ होऊ देत अशीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि माझ्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्यांना फायदा मिळावा ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते. नमस्कार.